गव्हाची कुरडई ही बनवायला 7 ते 8 दिवस लागतात. इथे मी गहू घेतलेले होते. 3 किलो गहू घेतलेले. ही गव्हाची कुरडई बनवलेली आहे. बनवायला अतिशय कठीण आहे, पण झाल्याच्या नंतर खायला खूप छान अशी टेस्ट लागते या कुरडईला. तर एकदा नक्की बनवून बघा. आता ही तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ. तेल छान असं तापलेलं आहे कडकडीत. आज आपण बनवणार आहोत गव्हाची कुरडई. त्यासाठी इथे मी गहू 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत आणि दररोज याच्यातलं पाणी आपण बदलवून घेतलेलं आहे. दररोज सकाळी दुसरं पाणी आपण टाकायचं. बघू शकता गहू छान असे भिजलेले आहेत. सहज बोटाने सुद्धा तुम्ही दाबू शकता. आता हे गहू पूर्ण आपण चाळणीमध्ये निथळवून घेऊ. गहू आता सर्व आपण निथळून घेऊ. चाळणीमध्ये मी एका काढून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून वाटून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेले गहू घालून घेऊ. आता हे आपण बारीक वाटून घेऊ पाणी घालून. एक वेळ मी फिरवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ थोडं आणि परत एक वेळ फिरवून घेऊ मिक्सरमध्ये. आता तुम्ही बघू शकता गहू आपले बारीक झालेले आहेत. त्यातून चीक सुद्धा निघालेला आहे. आता एका भांड्यामध्ये आपण ओतून घेऊ. याच प्रकारे आपण सर्व गहू वाटून घेऊ. सर्व गहू आता वाटून झालेले आहेत. आता या गव्हांपासून आपण चीक बाजूला करणार आहोत. बघू शकता तुम्ही सर्व वाटून झालेले आहेत. आता आपण पाणी घालून चीक सर्व बाजूला काढून घेऊ. आता गव्हाचं सर्व चीक काढून घेतलेलं आहे. आता हे चीक आपण गाळून घेऊ. इथे एका टोपाला मी हे असं फडकं बांधून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे चीक ओतून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. ओत. फडक्याच्या साहाय्याने गाळून घेतल्यामुळे गव्हाची कुरडई आपली पांढरी शुभ्र होते. जो लाल भाग असतो तो वर राहतो आणि पांढरा शुभ्र गाळ खाली जातो. याचप्रमाणे सर्व चीक आपण गाळून घेऊ. गव्हाचं चीक आपलं काढून झालेलं आहे आणि त्याच्यावर जो पाणी साचलेला आहे तो पाणी आता आपण काढून घेऊ. पाणी काढल्याच्या नंतर चीक आपलं एवढं राहिलेलं आहे. आता याच्यावर अजून पाणी साचेल ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. हे एवढं पाणी आपण बाजूला काढलेलं आहे. हे पाणी सुद्धा तसंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर. याच्यात सुद्धा चीक खाली साचून राहणार आहे. चिकावरचं आता सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता खाली साचलेला हा चीक आहे. हा चीक आपण आता एका भांड्याने मोजून घेऊ. जेवढा चीक असेल तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे.
हे एक भांडं भरलेलं आहे. आता हे दुसरं भांडं आहे. 2 भांडी भरलेली आहेत. हे सुद्धा ओतून घेते मी एका भांड्यात. आपली 2 भांडी भरलेली आहे आणि एवढा चीक राहिलेला आहे. इथे खाली बघू शकता तुम्ही, एकदम घट्ट असा हा चीक खाली बसलेला आहे. जसं आपण कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा तुम्ही बघू शकता, तो सुद्धा असा घट्टसर तळाशी बसून राहतो. चीक आपलं मोजून 3 भांडी निघालेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम पांढरा शुभ्र असा चीक झालेला आहे. जेवढा आपलं चीक झालेलं आहे तेवढंच आपण पाणी ठेवणार आहोत. 3 भांडी आपलं चीक झालेलं आहे. 3.5 भांडी आपण पाणी ठेवणार आहोत. आता चीक आपला शिजलेला आहे, पूर्णपणे घोटून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटे छान अशी वाफ काढून घेऊ. बघू शकता तुम्ही, कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. हा चीक आता थोडा आपण शिजवून देऊ. आणि जे लाटणं मी घेतलेलं आहे याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून घ्यायचं, नाहीतर हा चीक चिटकून बसतो. याच्यावर झाकण ठेवू आपण. हे चीक शिजलंय का नाही ते बघण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि या पिठावर असं लावून बघायचं आहे. हाताला आपल्या हे पीठ लागत नाही, याचा अर्थ हे पीठ चांगलं असं शिजलेलं आहे. आता याची आपण कुरडई काढून घेऊ. इथे कुरडई बनवायच्या साच्याला मी तेल लावून घेतलेले आतून. आता याच्यामध्ये आपण हा चीक भरून घेऊ. चीक छान प्रकारे असं आपलं शिजलेलं आहे. चालू आहे. चालू झाले का काय नाटक होतं बरोबर. गव्हाची कुरडई आता आपली बनवून तयार झालेली आहे. 2 दिवस उन्हात छान अशी सुकवून घेतलेली आहे. आता तेलामध्ये आपण तळून बघूया कशी झाले कुरडई. तेल छान असं तापलेलं आहे कडकडीत.
बघू शकता 2 पटीने छान अशी फुललेली आहे ही गव्हाची कुरडई. कुरडई तळल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता 2 ते 3 पटीने छान अशी कुरडई फुललेली आहे. पांढरी शुभ्र अशी कुरडई. बनवायला थोडी कठीण आहे, पण झाल्याच्या नंतर एकदम अशी टेस्टी लागते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा गव्हाची कुरडई.